मंडळी कशी असते ना, असायलाच पाहिजे. नमस्कार. खूप दिवसानंतर एक स्पेशल व्हिडिओ आहे. हा थोडासा खास व्हिडिओ आहे कारण मी सध्या आहे अमेरिकेमध्ये आणि थोडंसं वाईट या गोष्टीचं वाटतं की उद्या इंडियामध्ये गणपती आहेत, म्हणजेच घरी माझ्या गणपती आहेत आणि माझं 4थं वर्ष आहे की मी गणपतीला घरी नाही. परंतु आम्ही असं ठरवलं इथे की यंदाचा गणपती इथे अमेरिकेमध्ये बसवायचा आणि त्याचीच तयारी आता चालू झाली आहे. आम्ही ड्युटीवरनं येतो, संध्याकाळी 1-1 तास काढतो आणि डेकोरेशन करतो गणपतीचं आणि बघूया काय मजा येते, कसं आम्ही करतोय डेकोरेशन दाखवतो तुम्हाला. चला माझ्याबरोबर. सो बेसिकली आमचे असे कॉरिडॉर असतात आणि प्रत्येक कॉरिडॉरमध्ये क्रू मेंबरच्या केबिन्स असतात. तर तसेच आम्ही एक केबिन निवडली आम्ही गणपती बसवायला. आपण त्याला बोलू शकतो गणपतीची खोली. तर बघूया काय तयारी चालली आतमध्ये. काका स्वतः डेकोरेशन करताय, पहा काकांचे डेकोरेशन. काका नमस्कार. नमस्कार. हा बघा आमचा उंदीर मामा. अडीचशेला घेतलं ना, कितीला काढला पण आम्ही काढतो ते. गणपती बाप्पा मोरया मोरया. गणपतीच्या अगोदरची तयारी. उद्या आमच्याकडे गणपती आगमन होणार इकडे फ्रीडम ऑफ द सी. आणि आमचे सचिन भाऊ फ्रॉम कणकवली. सचिन भाऊ आता आले, पहिल्यांदी काका होते. निहार फ्रॉम रिगल कॉलेज चिपळूण. जय महाराष्ट्र. शुभम फ्रॉम जय महाराष्ट्र पाकिस्तान. जय महाराष्ट्र फ्रॉम इंडिया. कराड फ्रॉम सातारा, कोल्हापूर. ही ऑल्सो फ्रॉम कोकण, राजापूर. राजापूर राहायला खालापूर मध्ये. गणपती बाप्पा मोरया. मंगल मोरया. ताशा वाजवत आमचं गणपतीचं आगमन झालंय. थोड्या वेळात पूजा पण होईल आमची. त्यानंतर आता गणपती म्हटल्यावरती घरची आठवण येते ती म्हणजे मोदकांची. आणि इथे असून सुद्धा आम्ही मोदक बनवलेत. आम्ही तांदळाचं पीठ आणलं होतं इंडियातून आणि आमचे निहार भाऊ आहेत, त्यांनी मस्त प्रकारे मोदक बनवलेत. 21 मोदकांचा आम्ही नैवेद्य दाखवतो. मोरया मूर्ती मोरया. तांदूळ ठेवलीस नाही नाही, खाली तांदूळ ठेव जरा, म्हणजे तो सेट राहील. गणपती बाप्पा मोरया. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उठशेंदुराची. कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव. दिवे भावे ओवाळी, ओ दिवे भावे ओवाळी. ये यो विठ्ठले माझे माऊली. ये यो विठ्ठले माझे माऊली. माझ्या पाय पडायला राहिला, चड्डी खाली येते. पाणी सांडवशील.
मोदक खायला. फार आनंद होत आहे. बाप्पा आपल्या सीटवर विराजमान झालेले आहेत. त्यामुळे आता आपण 7 दिवस आनंद उत्सवात साजरा करणार आहोत गणेशोत्सव. हे आपलं मंडळ नटखट बाळ तर खूपच उत्सुक आहे. आपले युवा कार्यकर्ते बघा. युवा कार्यकर्ते नाहीये, नटखट आहेत. चकुल आहे. या यंदाच्या गणपतीची एक खास गोष्ट अशी आहे की आम्हाला आता झाले 2-3 दिवस गणपती येऊन, आणि जसजसं शिपवरती इतरांना समजत चाललंय की गणपती बसवलाय, तर दिवसेंदिवस गणपतीला आरतीसाठी येणारी गर्दी वाढत चालली आहे. आणि ह्याच्यावरनं एवढं एक समजून येते की गणपती हा असा एक उत्सव आहे जो कुठेही साजरा केला तरी आपल्या मनातली भावना ती गणपतीपर्यंत येऊन थांबतेच. आणि तो कुठेही असू दे, इंडियात असू दे नाही तर अमेरिकेत असू दे, ती उत्सव साजरा करण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. आज गणपतीचा 5वा दिवस आणि आजसाठी बनवलेला स्पेशल नैवेद्य शाही तुकडा. पार्टी हो रही है. दिवस 4था. आज आहे आमच्याकडे बासुंदी, फ्राईड राईस, आणि आमच्याकडे मॅडम आलेल्या आहेत. आजच सर्टिफिकेट भेटलंय, ॲप्रिशिएशन. तिसऱ्या महिन्यातलं तिसरं ॲप्रिशिएशन मॅडमला भेटलेलं आहे. याने तो तबला वाजवला ना आता, अरे बाप रे बाप, एक नंबर. आणि आम्ही त्यांचे हार्दिक आम्ही हे करतो, शुभेच्छा देतो. असेच वाजवलं तुम्ही मस्तपैकी आणि शान वाढवली गणपतीची, आणि असे तुमच्या आयुष्यात प्रगती व्हावी अशी. कोकणचं चिडो. आमची गँग उमडी, शुभम बारक्या, अतुल भाऊ, हे आमचे मंडळाचे वाद्याचे प्रमुख. एक नंबर वाद्य वाजवलेलं आहे, आणि आम्हाला वाटलं नव्हतं एवढं चांगलं वाजवेल, पण ते डबे, गार्लिकचे डबे आणि टीन यापासून याने जे वाद्य सुरेख बनवलेलं आहे ते एकदम आला क्लास. मंडळाचे भावी कार्यकर्ते फ्रॉम कणकवली. अरे झालं, जाने माने कार्यकर्ते झाली, त्यांची केस पिकला आता. काय बनवतोय? जलजिरा, जल आणि जिरा यांचं मिक्सचर बनवतोय आम्ही. जेवणानंतर अपचन होऊ नये म्हणून हा पदार्थ बनवला जातो. आता सगळ्यांनी पोट भरून जेवले आहे, आम्ही त्यांना जलजिरा देऊन खुश करणार, त्यामुळे त्यांना चांगली झोप लागेल आणि जेवण पचेल. आता आईस आल्यावर आहे ना पुन्हा आईस आणि आम्ही प्युरिफाय वॉटर मध्ये बनवत आहोत, असं तसं नाही. ब्रँड कुठचा आहे जलजिरा? जलजिरा, जलजिरा ब्रँडच आहे. जलजिरा रेडी झालेला आहे. सुंदर सुंदर सुशील. आज आहे विसर्जन गणपतीचं, आणि मागचे 6 दिवस एवढ्या आनंदात गेले, एवढी मजा केली आम्ही, एवढी धमाल केली, खाऊ, मस्ती, आरती, घरची आठवणच नाही आली.
कारण आता आम्ही 8 महिने इथे राहतो, ते आमचं हे एक दुसरं घरच तयार आहे. नवीन नवीन माणसं ओळखीचे होतात, त्यांच्याबरोबर बॉन्डिंग तयार होतं आणि असा त्या बॉन्डिंगमुळे आम्हाला या गणपतीची एक वेगळीच मजा घेता आली. हे खूप अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी हा गणपती. कारण असं झालं होतं की 7 दिवसाचा गणपती ठरवलेला बसवायचा, त्याची पूजा करायची होती नित्यनियमाने आणि हे आम्हाला जमेल की नाही हा एक वेगळा प्रश्न होता. परंतु हा उत्सव एवढा भारी साजरा झाला आहे आणि ती रॅली बघाल ना तुम्ही बघितली असालच पाठी. एवढी मजा केली आहे सगळ्यांनी, नाचत होते, आरती झाली आणि नंतरचा तो प्रसाद. तुझा गणपती असा झाला आहे आमचा साजरा.